त्या प्रकारे पैसे जमा झाले. काही तर बाकी तो बाई बॉस 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 येणार की नाही? वेळ झाली. मोकळी येणार आहे मोकळी मी पण काय म्हणतो मग? काय नियोजन आहे आता? बॉस मी तर तीनदा घरी बोलवतो बॉस. काय रे बॉस? ते जाऊन मागचा ब्लॉक पुढे टाकला युट्यूबला. कधी अर्जंट काम आलं युट्यूबला सबस्क्राईब नसला का असंच राहतं. बॉसला लय अर्जंट काम येतं. अरे सबस्क्राईब अरे मित्रांनो, आता आम्हाला इथून याच्या मामाची तर जायचं, मग गाडी घ्यायची. बाई तुला 2 शब्द काही बोलायचे का दादा? 2 शब्द काही बोल ना. काही नाही, फेरी इथूनच सुरू झाली. तर नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आम्ही निघालोय. वक्ती तिकडे वा. होय भाऊ, पॉवर बँक घ्या रे भाऊ. हॅपी जर्नी. हॅपी जर्नी म्हणतोय. रात्रीचा प्रवास अशा प्रकारे फेरीची स्टार्टिंग. लागले तर फोन करतो तुला. भाऊ पैसे लागले तर फोन करतो भाऊ. 10,000 ऑनलाईन राहू दे भाऊ. फोन सायलेंट करून डायरेक्ट झोपून घे. बाई भाऊ, वेळ तूच आहे, बाकी कोण नाही. यांच्यापेक्षा दुश्मन बरी. बरोबर ना? यांच्यापेक्षा ए भाऊ, दुश्मन बरे पण मित्र वारा नाही. ये नको. सगळं झालं आम्हाला. बाय बाय, गुड बाय. तरी झालं मी ना तिकडे चॉकलेट कमी. काय रे भाऊ? काय राहिलं? अंधारात काहीच दिसणार नाही. सकाळचं पाय फक्त गाव. नको तू राहू दे भाऊ, तुला नाही सण होत. किती गर्दी रात्रीची पण. प्रकारे इथपर्यंत पोहोचलोय. सोमवार लागलाय. किती 12 वाजले का? 12 वाजून गेले. मी नाही 12 वाजून गेले, फेरी सुरू झाली आता. आता म्हणजे सुरू नाही, उपास सुरू झालाय. अजून सुरू नाही झाली. मागची गँग नाही दाखवली. सॉरी दादा, मी मागची गँग नाही. चॉकलेट घ्यायची? उपास नाही धरेल तो. घे का लवकर जाऊ नये. काय म्हणायचं सर तुला? मला तर एकच म्हणायची, सुरुवात झाली ना आमची 3 गडी गार पडली. जागेवर 3 गडी गाड. पहिली लागलेली अवताचा. अशा प्रकारे मंदिरापर्यंत पोहोचलो मित्रांनो. सुशांतबाई काय म्हणायचं? मला काहीच म्हणायचं. हो, अजून पुढे जाऊन तिकडे व्हायचं. कळस ब्राईटनेस वाढू का? हे काय याचा प्रश्न काय? कोणचा? काय विचारलं तू? काय विचारलं तू? मी पण नाही जाईल अजून. जायचंय ना. आता बंद आहे का? बंद आहे आता. इकडे बाय आला रे. आला का? चांगला चांगला ना? काढ नाही गाडा पाट्यात काय स्टोरी टाकणार आहे. तुमचं भारी झालं. आंघोळ करायची का? आंघोळ करायची. आंघोळ करायची. हा मग हो हो, डेअरिंग करून राहिलो. नाही काय करणार, इथेच थांबली. इथेच थांब बरं का कृषा, पाय करून मग तुझा तिकडे थांबते ना. ए पुढे नका जाऊ. काय मी नाही चाललो पुढं, ते चालले पा पुढून. फेरी चालू झाली मित्रांनो. हा इथं ठेवली, इथं बघ इथं काढली ठीक आहे ना मग आखी गँग उभी मित्रांनो. आमचा डमडम. ए डोल दाखव ना. ए भाऊ आता लय काळजी घ्यायची. डोल दाखव ना. थांबा 2 मिनिटं. आमचा डोल थांब ना, घेऊ नको घेऊ नको. आलं सगळं आलं. जमा दे इकडे मी वाजलो.
अरे 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 लय जोरात वाजू राहिलं रे. उठून देऊ का? अशा प्रकारे मित्रांनो आता फेरी चालू झाली. बाहेर निघलोय मंदिराच्या बाहेर निघलोय आता. तिथून सगळे चाललेत की बस अंधारात तुम्हाला काही दिसणार पण नाही तरी पण दाखवतोय. काय दाखवण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न हे सगळे चालू आहे. तुमच्यासाठी सर्व प्रयत्न करतो आम्ही. पण पण कसं तुम्ही काय? तुमचा प्रतिसाद नाही सध्या आम्हाला. तुमचा एक त्याच्यामुळे आता आहे ना, सबस्क्राईब लवकरच इंस्टाग्राम आमचे तुमच्यामुळे आमची आयडी बॅन करायला बसलंय. कारण की तुम्ही आम्हाला फॉलो करत नाही. हा फॉलो नाही करू राहील त्याच्यामुळे आयडी बॅन व्हायची शक्यता जास्त आहे. हा. तर मंडळी नमस्कार. आता आम्ही फेरीला सुरुवात केली. तर भेटू थोड्या वेळात. कोणाची कशी जिरती बघू. अजून पुढे गेलो का रस्त्यात मग दाखवतो. हा सर्वांची जिरेल. बरोबर जिरणार. नवे जुने प्रीमियम अल्ट्रा प्रीमियम डिलक्स प्रीमियम सगळ्यांची जिरेल. सगळे एका लाईनीत येणार. हा तिन्ही प्रीमियम सोबत आहे डायरेक्ट. सगळ्यांची जिरणार मापात जिरणार. अशा प्रकारे मित्रांनो हे मंदिर पाहू शकता तुम्ही. कॅमेरा गेला का काय काय ब्लर दिसू राहिलं. मी तुमच्या म्हणण्यावर भेटू आणि पद्धतीवर माझ्या म्हणण्यावर भेटू. असं आहे का? मग ते काहीच कळा ना भाऊ मला. ब्लर का बरं? डायरेक्ट ब्लर होऊ राहिल डायरेक्ट. बघ सुचलंय. अशा प्रकारे मंदिर पाहू शकता मित्रांनो. काय कूल दिसतंय असं म्हणण्यात तुम्हाला काय अडचण नाही. इथं केंद्र बघा मी त्या कोणतं? स्वामी हा माहिती ते तर माहिती. मला वाटलं दुसरं केंद्र सांगू राहिलं कोणतं. नाही रे तुम्हाला लाईट तिथून येते हा मित्रांनो. काय फ्यूज उडाला का मग लाईट बंद होते. हा काय बोलत अख्ख्या जगाला इथून लाईट येते बरं का. हो द्यायला लागत गोळ्या. चला रे. लाईट नाही पण पाणी जातं भाऊ. हा गंगेचं पाणी सुरुवात इथूनच. नाच करतो काय. किती वाजले? 1:30 वाजले मित्रांनो. 1:30 वाजता आपण इथं केंद्राच्या मंदिराच्या काय म्हणतात दरवाजापाशी उभा आहे. एवढा अंधार आहे भाई काय दिसणार आहे भाऊ. हा पब्लिक महाग आहे का पब्लिक नाही एवढे. अजून पुढे लाईफ भेटणार पब्लिक. अशा प्रकारे काय कोणत्या प्लेसला आलोय आपण? गंगातळच्या पाशी आलो मित्रांनो. किती वाजले तरी? मी त्याचा टॉर्च चालू करतो. किती? पाण्यात एखादाच ना सरकलं ना डायरेक्ट उलटा भाऊ. चांगलंच होतंय बघा. आता असं पण राऊंड मारता आला असतं स्मूथ मध्ये. अशा प्रकारे मित्रांनो हे खोल पाणी आहे. याच्यावरून चालायचं एकदम स्लिपी रस्ता आहे. मग लय खतरनाक रस्ता आहे भाऊ. इथं पाहू शकतो मित्रांनो. डायरेक्ट ओव्हरटेक केलं का कामच झालं. हा कृषा मला धरूचा जय. मला घाबरलं काय ऐकू. बरं इकडे नाही. इकडे काही विषय नाही. इकडे मला काय अडचण नाही भाऊ. खोल आहे मग मी पोहन बघू असं काय. मी फक्त मोबाईलची भीती भाऊ. ए सुशांत तुला मी खरंच ना. हा थोडा सरकला ना त्याला तिकडे रोड सिंगल नीट बघ काय. होय पुढे जाऊ दे. काय रे? इथं खड्डा मी आहे. उभा राहतो रे. जा रे पुढे पाटकीने. खड्डा आहे नीट बघ. खड्डा आहे. मागं टॉर्च आहे. चल. Stop battery charging. अशी स्टंट करून आहे ना लय जीवाला घातक प्रकार करू राहिले मित्रांनो. असं करू नका. काय पोरं ऐकते नाही पण काय आता वाकडं स्लिपी इथून सारखला का गेला. मोठा स्टंट इथं डायरेक्ट. डायरेक्ट असा स्टेबल. त्याला तुम्ही बघ द्यायचं पुढे येते. क्वालिटी विषय मित्रांनो. या अंधारात काहीच दिसत नाही. डायरेक्ट समोर काहीच दिसत नाही डायरेक्ट. हा इथे गुफा आहे ना. हे काय समोर इथं सिडी आहे पुढं.
चायला भाऊ पाहिलेच नव्हते मी कुठं भोपाळ ते इथं समोर ते आपण नाही का अरे तो टनल अरे मिनी टनल हो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ना मोठे हे करायचं आता सॉरी हा त्या दिवशी औषधे व्हिडिओ काढायला ना काय दिसतंय हो अंधार अंधारात दिसतंय काहीतरी दिसत असेल पाय पुढं मागं काही ना काहीतरी दिसत असेल पाय काहीच दिसणार आहे अंधार काहीच काहीच दिसणार आहे अंधाराचं सर्व जेवण होतं ना सकाळची फेरी काय लागत आहे क्वालिटी म्हणा हर हर महादेव हर हर महादेव येऊ का हे तू सर्व ते गाते मग मी जातो दे का पहिला हे पाय मी हर हर पर्यंत म्हणून त्याच्यानंतर हा तू म्हण 100% सिनरी सगळी दोघं आपण आवड नमो पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव अशा प्रकारे पहिले आवाज द्यायची प्रक्रिया झाली आहे प्रथा प्रथा टाइम काय झालंय 2:24 आहे ना नमस्कार पब्लिक आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे कोण पण काहीच दिसत नाही तो चेहरा दिसतो हे वेगळंच दिसत नाही अशा प्रकारे मित्रांनो निम्म झालंय आता वरती जायचं चौकाव डोंगराजवळ आले कुठं आलं गौतम ऋषीचे ना मला नाही माहिती तुला म्हणून विचारतो गौतम ऋषीचा इथं कुठे थांबले रे कुठे थांबले ते काय करायचं निघायचं पुढं थांबले अशा प्रकारे मित्रांनो उतरायचं काम चालू आहे दर्शन बिर्शन झालंय आता इथून खाली उतरायचं काम 25 आहे लय हाल झाले मोकार माझी येते उतरायला काय अडचण नाही भाऊ पाय पण नाही दुखू राहिले फक्त सिडे आहे पाहून चालायचं वल्ल आहे काय अडचण नाही यूज किया था हे आमचं मॉडिफिकेशन आहे थोडंसं 2 रुपयाचं 2 रुपये रेनकोट कसं आहे हो पावसात वाचायला कामाचं आहे भाऊ मस्त आता सकाळ झाली किती वाजले तर टाइम टाइम काय झालंय याचं दिसत नाही टोपला 6 वाजले 6 अशा प्रकारे उजेड पण पडलाय मस्त दिसू पण राहिलं थोडं राहिलंय गर्दी पण किती टाइम काय झालं 6 वाजले कम्प्लीट वाजले 6 कम्प्लीट 6 वाजले मित्रांनो येऊ पा तरी अंधार आहे भाऊ काही दिसना एवढं उजडलंय डोळ्यांना दिसते पण कॅमेऱ्याला काय दिसतंय लय खतरनाक व्ह्यू आहे तो डोंगर डायरेक्ट गायब झालं डायरेक्ट दिसायचंच बंद झालं पण नाही आमचे 2 मेंबर पुढे चालले ते काय ऐकायचं नाव नाही घेतो आमची 2Gची स्पीड आहे 2Gची त्यांची 5Gची स्पीड आहे अशा प्रकारे सकाळ झाली तरी पोहोचतो नाही अजून कोणचा डुकला जातो लोक वेगळ्या कामांसाठी चालले अशा प्रकारे हे सॅमसंग S20 आमचे सगळे कॅमेरे काढून डायरेक्ट फायदा दाखवू राहिले आमचा माणूस कुठे आहे आमचा माणूस दामलाय भाऊ कुठे गेला आमचा माणूस दामलाय भाऊ बसलाय तिथे व्ह्यू पा आला बघा जस्ट फील गाईज कडक मध्ये
असं काय असं मोर आहे मोर. मोरचा आवाज येतोय. कुठे मोर आवाज येऊ राहिला कुठे? हा तिकडे ना कळे तिथून नाही आलो आपण या साईडने आलो. काय चुम जाणं आता थोडं राहिलंय थोडस थोडं 5-6 किलोमीटर 5-6 किलोमीटर थोडं 5-6 किलोमीटर टोकापासून खाली उतरलं का मग नामेला लागतं. म्हणजे डोंगर आपल्या त्या साईड जायचं. हो गणपतीत पाया वाढायला जायचं बरं का. जाऊ ना. हो जायचंय भाऊ मी जाणार 100% त्या गणपतीचं मंदिर लागत तेव्हा पाया पाहायला जायचं. काय आहे? काय काय माकडं तिकडं काय आहे माकडं तिकडं का? हो माणसं दिसतं का? मित्रांनो अशा प्रकारे आता आमची फेरी संपत येणार आहे असं तुम्हाला वाटत असं पण अजून जायचंय भाऊ 7-1 किलोमीटर जायचंय असं 7 किलोमीटर 7 किलोमीटर जायचं भाऊ आणि आम्हाला शिवाय येऊ राहिला. याला तुम्ही सांगू द्या मित्रांनो आम्हाला माग लागलं का लय बोलून राहिलं मला. काय मस्त आहे नजारा. तुम्ही पण या एक दिवशी फेरीला. मोकार जंगल आहे. हा किती 30 किलोमीटर आहे ना? फेरी ना हा. 30-35 30-35 किलोमीटर आहे फेरी. प्रॉपर जंगल आहे डायरेक्ट. नादच काढायचं नाही. खुंखार आहे खुंखार. आलंच पाहिजे ना फेरीला चांगली गोष्ट आहे. पाय पण दुखतात सगळंच अंग दुखतं मारायला पण मजा भरपूर येते. मजा एक्सपिरियन्स करण्यासाठी यायचं भाऊ. म्हातारे माणसं येतात पार फेरीला अख्खी फेरी मारी त्यात तरी दमती नाही म्हणतात चला घरी. बरोबर आहे का नाही? बरोबर. हे तर मस्त नाच चालले. पाहू शकता मित्रांनो जंगल आहे. मोरचा आवाज परत आला. कुठे? त्या साईडला. त्या साईड गाडी काय बरं का गाडी खतरनाक व्ह्यू आहे का नाही? होय बांबूची झाड आहे रे इथं सगळं. बरेच दिसतंय. बांबूची झाड रे आणि मोर पण गागतोय. मोर सापडतोय कधीचा मोर गागू राहिला पण भेटतच नाही दिसतच नाही. तो कुठून गागतोय ते कळत नाही. इकून गागला का इकून ऐकायला येऊ राहिलं इकून गागला का इकून ऐकायला येऊ राहिलो. हे आलं बघ शेड दिसते. हो आले जवळ असं वाटतं खरं. खरं आले जवळ. इकून आवाज येतोय रे. अशा प्रकारे बस स्टँड आलं. मला वाटत रस्ता छोटा करून ठेवलाय त्यांनी. कोणता? अंतर नवीन कमी केलं. झालं अरे असं हा रस्ता नवीन केला नाही तसं नाही अंतर कमी झालं असं वाटलं. पोहोचलो बस स्टँड पर्यंत. आता काय करायचं डायरेक्ट थांबावं जायचं. हो आता बसची वाट पाहतोय. डायरेक्ट पार्किंग पैसे जायचंय. अजून आमचे मेंबर आले नाही मागून. काय फेरीला लय मजा येते ना. पण आज नाही करायचं. नाद होती लय मजा. जाऊन या. एकदा जाऊन या मस्त कूल. काय नजारा आहे भाई. काय नजारा आहे. पब्लिक आहे हो. चाल पटपट. काय 2 शब्द बोल ना. माग बाय माझ्या बाय कशी जिरली. अर्धा तास काय रे जिरली त्यांची. जिरली एका फेरीतच जिरली बाई. कृष्ण अशा प्रकारे आमची फेरी अजून समाप्त नाही झाली. घरी गेल्यानंतर बघू समाप्त होती घरी. घरचे किती बोलतात किती गाड्या सस्पेन्स आपल्या आहे का सगळ्या आपल्या आहे का? आपले यायच्या का विकेट काढायचे का? काही तिकडे कोण तिथं हे गाव आहे का?
कोणत्या डोंगर होत्या माहिती होतं अरे मग आम्हाला वाटलं बस दर्शन आता सोबतच आहे, त्यांच्या मागे. आम्ही काय आम्ही तयारी चालू आहे पुढं पब्लिक पण आहे पुढं आता. हा, त्यांचे झाले होते. तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आमचे गणूभाऊ झोपले आता आम्ही आलोय घरात जवळ आलोय. सगळ्यांची जिरली आहे. जिरले नाही माझ केलाय माझ कसा केला तू? केलाय कसा केला तू? काय पाय पाय चाललोय हिंडलोय माझ्या मारणे काय पुढं काय त्याच्यात त्याला माझं नाही रे, एन्जॉयमेंट पण रे. एन्जॉयमेंट नाही माझ केलंय माझ वैष्णव तुला काय म्हणायचं काय? माझं काहीच नाही. शब्द संपले ॲम्ब्युलन्स पण बोलून ठेवली रे. चांगली क्वालिटी दे रे सर त्या मोबाईल मग पण स्टेबिलिटी नाही पैसे दिले होते ना. कसं गेलं ना हं? तर आमचे मित्र आता उतरले. रात्री आम्ही हरिभाऊला सोडून गेलो. आज हरिभाऊ इथं सकाळ सकाळी हसून आमचं स्वागत करते. शेवटला तू उतरलाय तुला लावीन ए गणू उतरला काय? शेवटला कोण उतरला अशा पद्धतीत मित्रांनो पोहोचलोय. जीवाचे हाल करून पोहोचलोय. हा सर्वेश भाऊ कृष्णा तू ना लय भाऊ लय येडाय भाऊ ना मागाची पण तिथं ना लगेच थांबलं दरवाजा नाही लावलं. शेवटला तू उतरलाय तुला लावीन जाऊ दे. गणू उतरला काय? शेवटला कोण उतरला अशा प्रकारे आम्ही पोहोचलोय. ओ हरिओम भाऊ काय अशा प्रकारे आम्ही पोहोचलोय. ओ हरिओम भाऊ काय म्हणायचंय? काय म्हणते ते ऐका पहिले. काय म्हणलं क्रिश भाई? ही आमची आता दुसरी गाडी आली. संपला विषय सगळ्यांचे काच केला सगळ्यांचे नाही, यांचे लागले. दुखत आहे त्यांचं पाय, हे सगळे दुखत आहे. इकडे इकडे आमचे एक एक माणसं उतरत चालले आता. अरे भाऊ काय म्हणणं आहे का? तुमचा निर्णय अरे दर टाइम आज आम्हाला माहिती आहे. अरे हो तुमचा निर्णय काय बरोबर आहे. घेतलाय सगळ्यांच्या घराच्या वेळा, वेलकम सगळ्यांच्या गाडीच्या जेव्हा हरायची ऋषी भाऊ चाल चाल पा चाल पा चाल पा चाल 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 हा मेरी झलक तरफी श्रीवल्ली ये तिकडे तिकडे प्रॉपर पायाने मोजीत मोजीत चाललाय आमचा भाऊ. चला रे भाऊ घरी जातो. यांची सगळ्यांची जिरवेल आता थोडी ती करून घेऊ. चांगली लागेल रस्त्यावर काय होत होतं सांग ना ते. रस्त्यावर काय होत होतं ते सांग. रस्त्यावर आमच्याकडे डायरेक्ट असे डायमंडचे खडे होते. डायमंडचे कडे डायमंड कडे माझा निर्णय बरोबर आता की नाही हे आलं नाही ते आवाज होता दुसऱ्या दिवशी बाई इकडे कर काय पण काही म्हणलंय माझी आली भाऊ मी एकदम रिलॅक्स मला काय अडचण मला पण मी पण रिलॅक्स नाही. एकदम रिलॅक्स भाऊ या दुखी आत नाही त्याचं काहीच नाही भाऊ. तो चप्पल घालून चाललेले. चप्पल घालून चालला टेन्शन नाही भाऊ. टेन्शन नाही त्याचं तो चालला त्याची लय काळजी तो पुढे घेतली पळत भाऊ. होता. मग डायरेक्ट पुढे जायचं. आता प्लॅनिंग चालू आहे. कोण कोणाला सोडेल कोण कोणाला नाही सोडणार. मित्रांनो भेटू पुढच्या व्लॉग मध्ये संध्याकाळी तुझ्याकडे परत पुढचे ब्रह्मगिरीची फेरी.